माजी सरपंच पिसारबे स्पर्धेसाठी 10,000 रुपयाचं देणग्या स्वरूपात सहकार्य बघा टॉस का बस टेल साडी पुकार आणि नाणेबेग इथे गावदेवी आंबे फक्त निर्णय बॉलिंग चला लगेच मैदानामध्ये दाखल व्हायचे आहे सामना 4 षटकांचा असेल संतोष म्हात्रे साहेबांचा यथोचित सन्मान इथे केला जाईल स्वर्गीय निरावंती म्हात्रे आदरांजली चषक क्रिकेट स्पर्धेचे दमदार ऑर्गनायझर माणसाची श्रीमंती या त्या माणसाने आपल्या आयुष्यामध्ये किती पैसा कमवला याच्यावर अवलंबून नसते तर त्या माणसाने आपल्या आयुष्यामध्ये किती माणसं जोडली याच्यावर अवलंबून असते असे माणुसकीचा झरा आणि समाजामध्ये वावरत असताना विचारांचा वसा आणि वारसा जोपासणारे पिसारबे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच संतोष म्हात्रे साहेबांचं वस्त्र अलंकार आणि पुष्पगुच्छ देऊन बालादादा धुमाल यांच्या शुभ हस्ते यथोचित सन्मान इथे केला जात आहे. क्रिकेटला धर्म मानणारे व्यक्तिमत्व पिसारबे गावामध्ये जी स्पर्धा ज्या स्पर्धा आपल्या भेटीसाठी येतात तिथे त्यांचा खूप मोठा दमदार योगदान असते ते आमचे लक्ष्मणदादा पाटील यांचा वस्त्र अलंकार पुष्पगुच्छ राजाराणी आमच्या मित्रमंडळाचं सन्मान चिन्ह देऊन इथे लक्ष्मणदादा पाटील यांचा यथोचित सन्मान बालादादा धुमाल यांच्या शुभ हस्ते इथे केला जात आहे. सन्माननीय नारायण पाटील घोट आणि त्यांच्या समेत सर्वेश्वर पाटील यांचं इथे आगमन क्रिकेटचा आनंद घेतात. आपणही व्यासपीठावर यावं आपलेही स्वागत आहे. एस महागुरु यांचा आपण आवाज ऐकतात. पहिला बॉल आजच्या दिवसातील अंतिम सामन्यातील सुपर 4 मधील सामना रंगतोय गावदेवी आंबे आणि त्यांच्या विरोधामध्ये जय भोलेनाथ पिसारवे. आंबेने टॉस जिंकलाय. इथून मात्र पाहिलं गेलं तर क्षेत्ररक्षणाचा निर्णय आणि पहिल्या बॉलवरती आलाय एक चांगला विजयच्या बॅट मधून पॉवर दाखवणारा चौकार. षटकामध्ये केली होती इनिंग मध्ये. पहिल्या मॅच मध्ये आपण पाहायला गेलं तर दोन्ही टीम कडे ताकदवान इथून मात्र खेळाडू आहेत. दमदार मॅच पाहायला मिळेल आपल्याला. चांगला फटका इथे मात्र पाहायला गेला तर स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. बॉल आहे तिथे क्षेत्ररक्षक अप्रतिम क्षेत्ररक्षण तिथे ऋतिककडनं आणि धावा वाचवल्या टीमसाठी आपल्या मात्र 3. एक सिंगल आले आहे. 5 धावा धावपलकावरती. मंगेश मात्रे स्ट्राईकला तिथे मात्र पाहायला मिळतील. खूप छान आपण पाहायला गेलं तर एक खेळाडू आहेत ज्या पद्धतीनं आपण पाहायला गेलं तर पहिला सामना दोन्ही संघाने जिंकलाय तर अगदी आपल्या बेस्ट ऑफ बेस्ट क्रिकेटनं मात्र पाहायला गेलात तर. आणि त्याच्यानंतर मात्र मैदानाच्या आतमध्ये डेरे दाखल झालेत हे दोन्ही संघ. फाईन मध्ये गिरकी घेतली फिरकी घेतली. बॉल चाललाय 1 बाउन्स 1 टप्पा सीमारेषा पार. आणखी एक शानदार ग्रामस्थ मंडळाच्या गोट मधील चौकार.
या चौकारानं समीकरण बदलली. 9 धावा धावपलकावरती मात्र पाहायला मिळत आहेत. मंगेश म्हात्रे स्ट्राईकला पाहायला मिळत आहे आपल्याला. लगातार चांगली बॅटिंग बॉलिंग दोन्हीकडे समांतर क्रिकेट मात्र पाहायला मिळतो आपल्याला. ज्या पद्धतीने मात्र दोन्ही टीम मैदानामध्ये उतरले त्यांना माहिती आहे इथे एक दर्जेदार रायगडमधील टेनिस क्रिकेटमधील जबरदस्त इथून स्पर्धा संपन्न होताना पाहायला मिळते. ग्रामस्थ मंडळ चषक गोट राजाराणी क्रिकेट क्लब आयोजित. इथून संधी आहे. इथून मात्र फटका फसलाय. टायमिंग प्रॉपर नाही आहे. डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक आलेत ऋतिक पाटील आणि फलंदाज बाद. महत्वाची विकेट मंगेश म्हात्रे बॅक टू डिग आउट. प्रीतम पाटीलने दिले प्राप्त केले आहे. P1च्या पहिल्या षटकामध्ये ही विकेट. धावसंख्या 9. नारायण पाटील आणि एकच नाद बैलगाडा शर्यत क्रिकेटला धर्म मानणारे व्यक्तिमत्व सर्वेश शेठ पाटील यांचं आगमन. सर्वेश शेठ स्वागत आहे तुमचं. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये स्वराज बैलाचे मालक सर्वेश शेठ स्वागत आहे तुमचं. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. विजय पाटील थँक्यू महागुरु. या षटकातील शेवटचा बॉल. पहिल्या बॉलवरती चौकार, दुसऱ्या बॉलवरती सिंगल, एक धाव आली. तिसऱ्या बॉलवरती चौकार आला, चौथ्या बॉलवरती डॉट आला आणि पाचव्या बॉलवरती विकेट आली आहे. अंतिम बॉल प्रीतम पाटील पहिल्या षटकातील हाताळण्यासाठी तयार असतील. चेंज ऑफ द स्पेस, स्लो डिलिव्हरी पाहायला मिळाली तिथे. अगदी अप्रतिम क्षेत्ररक्षण तिथेही मात्र पाहायला मिळतोय. आशीर्वाद आहे तिथे. षटक क्रमांक पहिला समाप्त झालाय आणि पहिल्या षटकानंतर धावफलकावरती धावा आल्या त्या 10 धावा. चला एकत्र येऊ नका प्लीज. तुम्हाला 4 षटकांमध्ये तिसऱ्या षटकामध्ये वेळ दिला जाईल ड्रिंक ब्रेक. त्याच्यानंतर तुम्ही एकत्र यायचं आहे प्लीज. सगळे जिथे आपण क्षेत्ररक्षक आहात तिथे आपण जायचं आहे. एकच एंडनी खेळायचं. एंड चेंज होणार नाही याची कृपया खबरदारी घ्या पंचांनी. चला काय कमिटीचा निर्णय सर. एक एंड. चला खेळ स्टार्ट करायचे आहे बघा. व्यासपीठावर आम्ही पाहतो ज्यांच्या वतीने स्पर्धेला 10,000 रुपयाचं देणग्या स्वरूपात सहकार्य प्राप्त झालेलं आहे ते स्वर्गीय निरावंती संतोष म्हात्रे, माजी सरपंच पिसारवे प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष संतोष म्हात्रे साहेबांच्या वतीने आंबे क्रिकेट संघ आणि पिसारवे क्रिकेट संघाला मनपूर्वक शुभेच्छा. विजय पाटील आहे समोर आणि गोलंदाजी मार्गावरती आर्यन खानावकर आपल्याला पाहायला मिळत आहेत. आर्यन खानावकर यांच्यावरती मोठा फल्ला करण्याचा प्रयत्न मात्र तिथे डाव आहे. क्षेत्ररक्षक डिफेन्स केल्या बॉलला थोडे केलंय, अडवलं गेलं आणि तोपर्यंत मात्र पाहायला गेलं तर सिंगलला प्राधान्य दिले गेले. सिंगल नंतर धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 11 धावा. 11 रन स्कोरबोर्ड. 1 विकेट माघारी. सद्यस्थिती बॅटिंग करत असताना टीम जय हनुमान पिसारवे, जय भोलेनाथ पिसारवे. क्षेत्ररक्षक नाही गॅप शोधून काढले. अगोदर हेरलं, पाहणी दौरा कंप्लीट केलाय, त्याच्यानंतर टासून ठोकून दिले बॉल सीमा पार. चौकार. खूप गुणलेखकाचं चांगलं काम केलं, त्यांचे मनापासून आभार. प्रशांत पाटील यांचे कौतुक करावं लागेल. स्क्वेअर कट केले कलात्मक पद्धतीने. नजाकत, सौंदर्य, ताकद सगळ्यांचा परफेक्ट मिलाप. बॉल सीमा पार. आल्या धावा 4 4 4. चौकार. आयोजित आदरणीय सन्माननीय दादा धुमाळ साहेबांचं हे आयोजन आपल्याला पाहायला मिळतोय. फटका फसलाय तिथे परंतु क्षेत्ररक्षक नाही. डाऊन द बॉल आपण पाहायला गेला तर फाईन मध्ये खेळला जाता जाता बघता बघता बॉल निघालाय सीमा रेषा पार 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 पार. 4 चौकार.
वरती धावा पुढे जात असताना पाहायला मिळतील 23वा 23 आणि स्कोर बोर्ड पहा तिथे आता इथे वेग पकडलाय विजय पाटील विजय पवार पावर दाखवत असताना पाहायला मिळत आहेत 4-1-4 4-2-8 4-3-12 4चा पाढा वाचला जातोय चौकार हॅट्रिक पवारच्या पावर मधून आले सन्मान दिले फक्त डिफेन्सिव्ह क्रिकेट पाहायला मिळालं दुसऱ्या धावेचा प्रयत्न खराब थ्रो तिथे मात्र ताळमेळ पाहायला मिळालं नाहीये साजनकडनं अशा चुका मोठ्या मॅच मध्ये होत नाही सुपर 4 मध्ये तुम्ही प्रवेश करणार आहात आणि सुपर 4 साठी हा सामना आहे रोख रक्कम 1 लाख रुपये आणि तब्बल मालिकावीराची बाईक तुम्हाला मात्र इथे दिली जाणार आहे आणि हा सामना जिंकेल त्याच्या नावावरती एक बक्षीस आहे म्हणजे 25,000 रुपयाचा सामना आपल्याला फिक्स पाहायला मिळतो इथे डिपॉझिट आणि 1 लाखाकडे प्रवास आणखी एक चांगले दर्जेदार खणखणीत आवाज करणारा आहे तो एक कडक दे धडक फटका आलाय शानदार कडक षटकार महानगरपालिकेचे माजी नगरसेवक आदरणीय ज्ञानेश्वर पाटील साहेब यांचे छोटे बंधू आणि खऱ्या अर्थाने बैलगाडा शर्यत असो क्रीडा स्पर्धेत ज्याचा आदर सन्मान केला जातो सर्वेश शेठ पाटील एक स्टायलिश व्यक्तिमत्व यांच्या वतीने समालोचन ग्रुपसाठी 500 रुपयाचं बक्षीस इथे आलेलं आहे सर्वेश शेठ मनपूर्वक आपलं आणि नारायण पाटील आपलं आम्ही आभार इथे व्यक्त करत आहोत धन्यवाद कळीची दाद केली जाते ज्यांना कळस ना इथून मात्र ज्ञान असो आणि तेच मान्यवर इथे उपस्थित त्यांचं मनापासून आम्ही आभार व्यक्त करत आहोत 31वा धावपलकावरती मात्र पाहायला मिळत आहेत आहाकार मासलाय मैदानामध्ये धावा येताना पाहायला मिळत आहेत 4 षटकांचा खेळ आहे तिसऱ्या षटकाला सुरुवात प्रतीक भुईर गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतात इथे विजय पाटील इथे मात्र आहेत 2 बॉलवरती 2 धावांवरती खेळताना पाहायला मिळत आहेत 7 बॉलमध्ये 25 वरती विजय पाटील खेळताना पाहायला मिळतात आता झाली दांडी गोल भन्नाट वेग इथे मात्र पाहायला मिळाला मुंबईच्या रेसकोर्स मध्ये मुंबई इथे मात्र घोड्याने टास मारावी आणि धुरला उडवावाना तसा बॉल पाहायला मिळाला यष्ट्या उद्ध्वस्त फर्निचर बरखास्त 31 वरती दुसरा विकेट विजय पाटील बॅक टू द गाउट आपण पाहायला गेलं तर धावा येणं अपेक्षित होत्या त्या मात्र धावा आल्या नाही आहेत फलंदाज बाद झालेत विजय पाटील नवीन फलंदाज राजकुमार पाटील जरा फास्ट करायचं आहे प्लीज राजा राणी क्रिकेट क्लब गोटचं दमदार रुबाबदार बहारदार आयोजन आमचे पप्पू पाटील असतील खूप मेहनत घेतली मायक्रो मॅनेजमेंट डायरेक्टर आपण पाहतोय सुनील साळुंके सर प्रदीप पाटील रुपेश साळुंके कुमार पाटील ऋषभ पाटील परण पोरजी राहुल पाटील प्रशांत पाटील मयुरेश पाटील हर्षल पाटील आणि आमची सगळी टीम राजा राणीची पृथ्वीराज पाटील यस डेफिनेटली स्टायलिश इंस्टा स्टार त्यांचे कौतुक आला इथे मात्र आणखी एक दे धडक बेधडक हा षटकार आलाय कडक 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 तीनचं षटक प्रतीक पाटील याच्यावरती हल्ला पहिल्या बॉलवरती विकेट त्याच्यानंतर षटकार धावपलकावरती धावा 37 क्षेत्ररक्षक आहे तिथे परंतु बाउन्स झालाय इथे निघालाय बॉल सीमारेषा पार आणखी एक येतोय मैदानामध्ये गरमाहट निर्माण करणारा फलंदाज राजकुमारच्या बॅटमधून चौकार फलंदाजाने षटकारांची आतषबाजी केली तर माजी नगरसेवक ज्ञानेश्वर पाटील साहेबांचे छोटे बंधू सर्वेश पाटील इथून अपील जोरदार केली जाते यस व्हायब्रेशन पंच सँडी पालकर सर कळवतात यस डेफिनेटली OUT आउट फलंदाज बाद इथे 3,000 रुपयाचं बक्षीस असणार आहे
राजा राणी क्रिकेट क्लबचं आयोजन म्हटल्यानंतर पैशांची कैरात तुम्हाला पाहायला मिळत असतं. खूप छान पद्धतीने आयोजन पद्धतीने बांधलेली स्पर्धा. दमदार आयोजक आमचे बाळदादा धुमास साहेब यांच्या वतीचं एक दमदार आयोजन आपल्याला भेटीस आलंय. सगळ्यांचं मोठं सहकार्य. 4 दिवस चालणारी स्पर्धा डे स्वरूपामधील कुठेही कशाची कमी नाहीये. गजर क्रिकेटचा सोहळा आनंदाचा पहिला दिवस दमदार उद्घाटन सोहळा संपन्न झाला. एकापेक्षा एक मॅचेस तुम्हाला पाहायला मिळाल्या. अंतिम क्षणामध्ये आजच्या दिवसातील अंतिम सामना रंगताना पाहायला मिळतोय. गावदेवी आंबे टीम आणि जय भोलेनाथ पिसारवे या दोन संघातील दमदार सामना पाहायला मिळतो. इथे गणेशला पाहतो. इथे अलंग कार्पेट खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक साजन बॉल पर्यंत पोहोचतायत. उचलतील फेकी करतील. एक सिंगल येताना मात्र पाहायला मिळेल. 41 41 आणि स्कोर 42 धावफलकावरती. 3 विकेट माघारी. अंतिम षटकातील आपण पाहिलं. अंतिम षटक अजून बाकी आहे. तिसरा षटक इथे मात्र चालू आहे. तिसऱ्या षटकातील शेवटचा बॉल इथून मात्र पाहायला गेलं म्हणजे 7 बॉलचा खेळ बाकी आहे. 42 धावफलकावरती. मोठा आलाय फटका. इथे मात्र गिरकी घेतली फिरकी घेतली. टायमिंग प्रॉपर होतं आणि बॉल सीमा पार. षटकार. मातेचा जर विचार केला ना, स्वर्गीय निरावंती संतोष म्हात्रे माजी सरपंच पिसारवे ज्या संघ खऱ्या अर्थाने ज्यांच्या नावाने हा संघ ओळखला जातो ना, त्यांचा हा सुपुत्र आणि त्यांचे पिताश्री उद्योजक संतोष शेठ म्हात्रे साहेब सुद्धा व्यासपीठावर क्रिकेटचा आनंद घेतात. महागुरु थँक्यू. आपण एक जबरदस्त सामना पाहतोय. ज्या टीमने मात्र आपण आंबे टीमचा विचार केला गावदेवी आंबेचा, तर जिथे घोट कॅम्पला मात्र पहिला सामना पराभूत केले. त्याच्यानंतर मात्र आपण पाहायला गेलं तर देवी सपाडा या टीमला मात्र पराभूत केले. एका दुसऱ्या बाजूला आपण गेलो तर जय भोलेनाथ पिसारवे टीमने मात्र तुर्भे टीमला पराभूत केली. त्याच्यानंतर वल्लभ टीमला पराभूत केले. फटका फसलाय तिथे. डाऊन द बॉल. स्वतः क्षेत्ररक्षक ऋतिक पाटील येत आहेत आणि पकडला जातोय झेल आणि खेळीचा अंत होतोय. पारी समाप्त झाली. फलंदाज धनेशची. हे स्ट्राईकला आहे. त्यांच्या बॅटमधून 8 बॉल 31 आलेत, परंतु आत्ता त्यांना स्ट्राईक मिळत नाहीये. ही कुठेतरी मात्र आपण रणनीती चुकताना पाहायला मिळतोय. प्रशांत पाटील गोलंदाजी मार्कवरती पहिला विकेट प्राप्त करून देत आहेत. रोशन पाटील महत्वाचे गोलंदाज फाईनमध्ये खेळून काढलाय. स्क्वेअर लेग डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. प्रोटेक्ट केलंय. वेगानं भन्नाट वेगानं बॉलवरती आलेत. एक सिंगल मात्र येताना पाहायला मिळेल. 49 अर्धा षटक मात्र लागेल का याची चर्चा मात्र पाहायला मिळेल. 4 बॉलचा खेळ अजूनपर्यंत बाकी आहे. 49 4 विकेट माघारी. विजय पवारकडे स्ट्राईक. 8 बॉलमध्ये 31. त्यांच्या बॅटमधून धावा आल्यात. तुम्ही पाहताय ग्रामस्थ मंडळ चषक घोट राजा राणी क्रिकेट क्लबचं आयोजन. एक दमदार मॅच पॉइंटला खेळून काढलंय कलात्मक पद्धतीने. आपण पाहायला गेलं तर क्षेत्ररक्षक नाही तिथे त्याचा फायदा उचलला गेलाय. बघता बघता 2 धावा इथे मात्र पूर्ण होताना पाहायला मिळत आहेत आणि या 2 धावेनं 50ची अर्धशतके खेळ होते. 51 धावा तब्बल धावफलकावरती लागल्या जातात. एक मोठा स्कोराकडे इथे मात्र धावसंख्येकडे वाटचाल करत असताना मात्र पाहायला मिळते बॅटिंग करणारी टीम जय भोलेनाथ पिसारवे टीम. चांगली खेळ गेली. दोन्ही टीम ताकदवान आहेत. आंबे टीमकडे सुद्धा चांगले फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. ही मॅच अशीच जाणार नाहीये. प्रेक्षकांना खुश करून जाणार आहे. चांगला बॉल इथे मात्र स्वतःच्या बॉलथ्रूमध्ये चांगल्या पद्धतीनं बॉल अडवला गेलाय आणि चांगली रणनीती आहे. चांगली रिलीज पद्धत चांगली रणवे आहे आणि गोलंदाज म्हणून सातत्याने या चर्चेत राहिलेला गोलंदाज रोशन पाटील
ला आपण पाहतोय ते आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली आहे. अंतिम षटकापर्यंत चांगली गोलंदाजी करत होती. तोफा होता लोअर फुल टॉस बॉल, या तोफ्याला केलाय कबूल 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 कबूल. शॉर्ट क्रिकेट आहे, परंतु एखादा गोलंदाज चुकी करतो त्याच्यावरती तुम्ही आक्रमण करा, तेच पाहायला मिळालं. विजय पवारची पॉवर पॉइंटला खेळून काढलाय. बॉल चाललाय टप्पा 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 टप्पा, सीमारेषा पार पार पार, 4 चौकार. या स्पर्धेतून रजा घेतोय. मी खरंच मनापासून आभार व्यक्त करेन बाळदादा धुमाल आणि स्पेशली सुनील साळुंके सरांचं. प्रत्येक दरवर्षी मला या स्पर्धेमध्ये सहभागी करतात, मला इथे बोलण्याची चालण्याची समालोचन करण्याची संधी दिली, त्याबद्दल मी मनापासून आभार व्यक्त करतोय बाळदादा धुमाल साहेबांचा. आणि मी या स्पर्धेतून रजा घेतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट. थँक्स रुपेश पाटील, अतिशय चांगल्या प्रकारे समालोचन म्हणून आपण योगदान दिलं, मनपूर्वक आपलं आभार. चला या राम पाटील आंबे यांचा सन्मान इथे केला जाईल. आंबे गावातील एक आदरणीय व्यक्तिमत्व, आमचे मित्र तुकाराम शेठ पाटील माजी सरपंच आंबे यांचे ते छोटे बंधू आहेत आणि त्यांचा यथोचित सन्मान राजाराणी क्रिकेट संघ गोट या स्पर्धेचे आमचे शिल्पकार बालादादा धुमाल यांच्या शुभ हस्ते वस्त्र अलंकार पुष्पगुच्छ आणि स्पर्धेचं सन्मान चिन्ह देऊन स्वागत इथे केले जात आहे. त्यानंतर प्रभाकर पाटील या शांततेचे प्रतीक प्रभाकर पाटील जावई परिवार घोट या प्रभाकर आपला सन्मान इथे केला जाईल. एकेकालचे अष्टपैलू क्रिकेटर आंबे क्रिकेट संघाला आपण पाहतो शुभेच्छा. भाऊ उलवेकर आणि अशोक उलवेकर यांच्या वतीने आलेले आहेत, त्यांचा आम्ही आभार व्यक्त करू. इथे प्रभाकर पाटील जावई आहेत बघा निश्चित स्वरूपात आणि त्यांचा यथोचित सन्मान बाळदादा धुमाल यांच्या शुभ हस्ते मायेची उबदार शाल सौंदर्याचे प्रतीक आणि स्पर्धेचं सन्मान चिन्ह देऊन स्वागत इथे केले जात आहे. चला या रुपेश या आपला सन्मान इथे केला जाणार आहे. सागर याचे आपण या सागर या सागर याचे आपण या सागरचा स्वागत इथे केलं जाईल. रुपेश पाटील जनवली अतिशय चांगल्या प्रकारे समालोचन करून या स्पर्धेला योगदान दिलं. रुपेशने खऱ्या अर्थाने बघा सुनील सालुंके असतील बाळादादा धुमाल यांचं आभार व्यक्त केलं. मला आदर त्यानंतर आम्ही एकेकाली त्यांना आमंत्रित केलं आज चांगले समालोचन करता. चला रुपेश पाटील पेन जनवली एक उत्कृष्ट क्रिकेट समालोचक, त्यांचा यथोचित सन्मान बाळादादा धुमाल यांच्या शुभास्ते इथे केलं जात आहे. लव फडके या लव दादा या आपला सन्मान केला जाईल. लव फडके या आपला सन्मान इथे केला जाईल आणि त्यानंतर आपण सागरचा सन्मान करू. इथे लव फडके यांचा यथोचित सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून इथे केला जात आहे, ज्याने अतिशय चांगल्या प्रकारे समालोचन करून आजच्या दिवशी चांगले योगदान दिलं. स्पर्धेचे आपले शिल्पकार बाळादादा धुमाल यांच्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान केला जात आहे. सागर पाटील या आपला सन्मान इथे केला जाईल आणि O2 कॉमेंट्री बॉक्स आमचे मित्र लव यांच्याकडे आपण बोलूया. सागर पाटील यांचा यथोचित सन्मान स्पर्धा ऑर्गनायझर आमचे बाळादादा धुमाल यांच्या शुभास्ते इथे केलं जात आहे. हॅलो, थँक्यू सो मच. नमस्कार, वेलकम, आदाब, सत श्री अकाल. जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं खरं तर या संध्याकाळच्या सत्रामध्ये ग्रामस्थ मंडळ चषक घोटमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आजच्या दिवसातील शेवटचा सामना लक्ष आहे 62 धावांचा आणि पहिला बॉलला इथे भिरखावला गेला. ऑन साइडला खेळाडू आहे, बनेल दर्शक. बॉल चालला धमधम करत बॉडी लाईनच्या बालीकडे. पहिला चौकार.
पहिल्या बॉल वरती वेलकम केलं विजय पवार वरती, कारण का विजय पवार 12 बॉल 43 पहिल्या डावात चांगली बॅटिंग साकारली गेले. विजय पवार साठी आजचा पहिला सामना अतिशय खराब होता, परंतु हाच तो पिसारे संघ आहे की ज्यानं या विजय पवारला बॅक केलाय. त्याने सांगितलं की जरी तू कधी एखादा सामना गमावला, एखाद्या मॅच मध्ये अगदी तू बॅट पॅच असेल तरी तू लीड करायचंय आम्हाला. आणि हाच खरं तर पिसारे गाव आहे ज्यानं या विजय पवारला अगदी बॅकअप दिलाय. आणि तोच विजय पवार संध्याकाळच्या मॅच मध्ये काय बरसलाय. 12 बॉल 43 धावा त्याने बनवला आणि त्या जोरावरती लक्ष दिलं जातं इथे 62 धावांचं. समोर तुम्हाला अभ्यास संघ या सेकंड सत्रामध्ये खेळताना पाहायला मिळतो. 5 धावा आता लागल्या गेल्यात. पुढचा बॉल स्लॉट मध्ये, बॉल चाललाय पलीकडच्या प्लॉट मध्ये आलाय षटकार. स्ट्रायकर एंडला फलंदाज प्रीतम. गेल्या 13 धावा धावपलकावरती लागतात. शेवटचं सत्र सध्याच्या घडीला चालू आहे, त्यामुळे आता समीकरणावरती लक्ष केंद्रित करावं लागेल. 62 टार्गेट आहे, म्हणजे 15.25 सरासरीनं प्रति 6 बॉल मागे धावा बनवायच्या आहेत. त्या अनुषंगाने 13 लागल्या 3 बॉल मध्ये. इथे कॅचची संधी आणि जे जाळे रचलं होतं अखेरकार तिथे फलंदाज प्रीतम पाटीलला परतावा लागेल. पहिला दे धक्का गावदेवी आंबे टीमला. फलंदाज प्रीतम बॅक टू द पवेलियन. स्क्वेअर लेगला असणाऱ्या खेळाडूला दाय बाय काही फिरायची गरज नाही. अलगद हातामध्ये जाऊन बॉल विसावला गेलाय. किती प्रयत्न होता, मी तर म्हणेन फलंदाज प्रीतमचा की इथेही गॅप शोधायचा होता. विकेटचं पतन. 4 बॉल समाप्त झाले 13 धावा धावपलकावरती. रोशन पाटील पाटील बंधू सध्याच्या घडीला आंबे टीम साठी अगदी सुपर 4चा प्रवास. इथून कोणाचा सुखकर राहील यासाठी लढाई आहे. हे ड्रॉप, अगदी फिल्डिंग चांगली आहे समोरच्या दिशेला. तेवढा झेल सोपा नव्हता, कारण पहिल्या स्लिपला समोर पुढ्यात पडलेला बॉल उचलणं तेवढं सोपं काम नाहीये. बॉलला अडवलं गेलं एकदा या बॉल वरती. खातं उघडलं जाईल रोशनचं. आणि शेवटचा बॉल शिल्लक आता ऋतिक पाटील स्ट्रायकर एंडला. ॲज अ ओपनर ऋतिकचंही अगदी 2 सामने भरपूर चांगली बॅटिंग पाहायला मिळाली, परंतु आता या महत्वाच्या क्षणाला सुपर 8 पर्यंत पोहोचला. सुपर 4चा प्रवास. कुठल्या टीमचा एक नाव एका ट्रॉफीवरती निश्चित कोरलं जाईल त्यासाठी ही लढाई आहे. थोडंसं फास्ट केलं जाईल पिसारे सोंग, कारण का वेळ भरपूर खर्च होतोय. अगदा मैदानामध्ये किंचितचा सूर्यप्रकाश दिसतो अगदी एसटी रक्षकाजवळ. लेट खेळ गॅप शोधला जाईल. बॉल थर्ड मॅनला चाललाय दन 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 करत. शेवटच्या बॉल वरती आलाय चौकार. टोटल धावा धावपलकावरती 1 गडी बाद 18. आणि 44 धाव्याची गरज. पिसारे संघ पहिल्या षटकामध्ये 10 धावा 1 विकेट होते आणि इथे 18 धावा धावपलकावरती लागला आंबे टीमचा आणि 1 विकेट आहे. त्यामुळे इथे पारडं थोडंसं जड आहे आंबे टीमचं, परंतु येणारे 18 बॉल 44 ज्या अगदी तिकडे पहिल्या डावात पिसारे टीमनं धावा बनवल्या होत्या ना, आता त्या या सामन्याच्या उत्तरार्धामध्ये आंबे टीमला बनवायच्या आहेत. गोलंदाज आलाय तेजस पाटील. पहिला बॉल इनसाइड आउट.
उंची जास्त लांबी कमी विकेटचं पतन डेफिनेटली होईल. रोशनला परतावा लागेल. हा दुसरा धक्का आहे आंबे टीमला. गरज मॅच अजून जिवंत आहे दोन्ही टीम साठी. आशीर्वाद आलाय नवीन फलंदाज आशीर्वाद कानावकर. आय थिंक पहिल्या 2 मॅचेस मध्ये आशीर्वादात तेवढी बॅटिंग मिळाली नव्हती परंतु आता मिळते. परंतु त्या संधीचं सोनं करेल का. प्रेशर आहे. 44 धावा 17 बॉल मध्ये बनवायच्या आहेत आणि दुसरीकडे अगदी ऋतिक आहे त्याच्या सोबतीला 1 बॉल 4 धावा बनवल्यात. गोलंदाज तेजस लेफ्ट हँड मीडियम फास्ट गोलंदाज. इथे फिल्डिंग चांगली आहे दीपेक्षा खेवरला. कमालीचं क्षेत्ररक्षण आहे. राजकुमार होते अगदी त्या दिशेला आणि 2 धावा या बॉल वरती. टाळ्यांचा गजर अगदी दोन्ही टीम कडनं होतं प्रत्येक बॉल वरती. त्याचं कारण आहे की सुपर 4 मध्ये इथनं जिंकणारा संघ पोहोचणार आहे. एखाद्या या ग्रामस्थ मंडळ चषकाच्या ट्रॉफीवरती आपलं नाव निश्चित स्वरूपात कोरलं जाईल. लॉप केला मिडविक अगदी ऑन साइडला. फिल्डिंग परत एकदा थोडीशी चांगलीच आहे. फेकी पाहावा लागेल. फेची अचूक आले आणि 2 धावा पूर्ण. जास्त इंजुरी झाली नसावी. येस दोन्ही खेळाडू सुरक्षित आहेत. या बॉल वरती अगदी जी चाचपड अगदी टक्कर झाली होती ना ती महत्वाची होती परंतु जास्त इंजुरी नाही आहे. अगदी फिल्डिंग चांगली होती. फेकी अचूक राहिली आहे. परत सलग 2 बॉल वरती 2 धावा वसूल केल्यात. टोटल आता 20 लागलेत. अजून 22 झाल्यात. अजून 40 ची गरज आहे. आणि बॅटची इनर एज आणि तिकडे यष्टीरक्षकाने चुकी नाही केली आहे. मोठी विकेट मैदानाच्या बाहेर. हाफ ट्रॅकरचा बॉल होता. जर स्लॉट मध्ये हा बॉल आला असता तर डेफिनेटली षटकार पाहायला मिळाला असता परंतु विकेट आहे. प्रवास सुखकर राहिला होता परंतु मॅच फायनल मॅच मध्ये पाकिस्तानने 300हून अधिक धावा बनवल्या. भारत 170 वरती ऑल आउट झाला. मॅच क्रिकेट आहे याच्यामध्ये काय घडेल कोणी सांगू शकत नाही परंतु संधी मिळते ना तिचं सोनं करायला हवा. मिडल ऑर्डर आहे सध्याच्या घडीला. बॅटचा टोल एंडचा वापर केला. बॉल डाऊन द ग्राउंड राहिला लॉंग ऑनला. मंगेश आहे. 1च धाव या बॉल वरती पूर्ण होते. हे षटक आता कारगिल साबत होतं तेजस खरं तर पिसारवे टीम साठी. जय भोलेनाथ पिसारे संघ दुसरं षटक 5 धावा 2 विकेट बहुमूल्य विकेट आहे. या सामन्याला पूर्णपणे टर्न केलंय. आता 39 धावेची गरज आहे. बॉल शिल्लक आहे 13 बॉल 39. सामने टर्न होईल का. चांगला फटका आलाय. मस्ट नीडेड बॉल होता या मॅचचा आणि बॉलला फेकून दिला आउट ऑफ द पार्क. इट्स अ बिग हिट. 6 धावा. बॉल 33 ची गरज आहे. समीकरण आता जवळ आलंय. मागचं षटक जरूर शेवट मात्र मी तर म्हणेल आंबे टीम साठी भरपूर चांगला आहे. सुरुवात ज्या ओव्हरची विकेटनं झाली अंत मात्र षटकारानं झाला आणि तो षटकार कोणाच्या बॅटनं आलाय तर ऋतिक पाटीलच्या. पहिल्या ओव्हरचा शेवटचा बॉल चौकार मारलाय. दुसऱ्या ओव्हरचा शेवटचा बॉल षटकार ठोकलाय. थोडं स्पीडअप करा पिसारे संघ. टीम मीटिंग नका घेऊ तुम्ही. वेळ नाही आपल्याकडे. अजून 2 ओव्हर शिल्लक आहेत. 12 बॉल 33 ची गरज. ऋतिक पाटील जेव्हा स्ट्रायकर एंडला येईल तेव्हा तो मात्र इथे कारनामा करेल या शंका नाही. गोलंदाज आला आता नवीन तुषांत मात्रे. हा पहिला बॉल समोर फलंदाज साजन. हलक्या बॅटने इथे ढकललं गेलं. बॉल
लॉंग ऑफच्या रिझनला. याचं कारण आहे की ऋतिक स्ट्रायकर एंडला यायला हवा आणि ही प्लॅनिंग होती मधल्या ओव्हरच्या एंडिंग मध्ये ती प्लॅनिंग ठरली गेली की आता ऋतिक स्ट्रायकर एंडला यायला हवा. 2 बॉल मध्ये त्यानं 10 धावा बनवल्या. टीमला आता विजयाच्या उंबरठ्यावरती आणलंय. 32 ची गरज आहे. 11 बॉल शिल्लक आहे. मॅच अजूनही बनली जाईल. चांगला फटका इथून 1-2 लागले ना तर लगेच मॅच मध्ये पकड निर्माण होईल आंबेड टीमची. परंतु डॉट बॉल प्रेशर टाकतील. अजून पिसारे टीमच्या हातामध्ये मॅच आहे यात शंका नाही आहे. असं गोलंदाज अगदी इथे तुषांतला इथे चांगलं कार्य करावं लागेल. अपकमिंग स्टार आहे पिसारे टीमचा. भवितव्य घडवलं जाईल त्याच्या माध्यमातून. परंतु या मॅचचं भवितव्य या गोलंदाजाच्या हातात आहे. जय बोलणार पिसारे टीमचा. इथून 11 बॉल शिल्लक आणि गरज आहे 32 धाव्याची. लॉब केलाय लॉंग ऑनला. एकच धावे. दुसरीचा प्रयत्न होणार आहे. वाडाफाड आहे. मंगेश कमालीचं क्षेत्ररक्षण. फेकी पहा महागुरु किती अचूक आहे. इथे कुशल मुवमेंट आहे. त्याला माहिती आहे डेंजर एंडला अगदी ऋतिकच जाणार आहे. त्यामुळे यष्टीरक्षकाच्या हातामध्ये डायरेक्ट थ्रो फेकलाय. एकच धाव. इथे सामन्याला कलाटे मिळते कारण का हे षटक निर्णायक आहे दोन्ही टीमसाठी. बहुमूल्य षटक आहे. इथून धावा बनला तर आंबे संघ इन होईल आणि धावा नाही बनला तर पिसारे संघ या मॅच वरती आबे होत आहे. 10-31 ची गरज. प्रेशर आहे गोलंदाजावरती. नौका गोलंदाज प्रेशर आहे. वाईट बॉल टाकला इथे. ही संजीवनी देण्याचं काम करेल वाईट बॉल जर पुढल्या बॉल वरती मोठा प्रहार आला. 10 बॉल शिल्लक. 30 ची गरज आहे. हे 4 बॉल या मॅचचं भवितव्य डेफिनेटली क्लिअर करणार यात शंका नाही आहे. कारण का नवीन गोलंदाज आहे त्याच्यावरती प्रेशर टाकण्याचा प्रयत्न हे फलंदाज करतात. अनदर वाईट बॉल. प्रेशर आहे. अनुभव शिकवून जाईल हा सामना. या खेळाडूला जरूर पुढे गुणवान बनवून जाईल यात शंका नाही आहे. कारण का या कठीण परिस्थितीने जर का तुम्ही षटक चांगला हाताळला जरूर 2 बॉल वाईट आहेत परंतु पुढचे डॉट बॉल आले तर डेफिनेटली तो अनुभव पुढच्या मॅच मध्ये त्याला कामी येईल यात शंका नाही आहे. आणि हीच तर घडी असते. हीच तर परीक्षा असते प्रत्येक खेळाडूची. संकटावरती मात कशाने करायचं कारण का त्याला बॅकअप करणारा त्यांचा जय बोलण्यात पिसारे संघ पाठीशी उभा आहे. वन्स अगेन अनदर वाईट. 3 बॉल 3 वाईट. 3 बॉल 3 वाईट बॉल आहे. परंतु अजून पिसारे संघ त्याला माहित आहे या गोलंदाजाला बॅकअप कसं करायचं. जर महागुरु इथे दुसरा संघ असता तर गोलंदाजावरती ताशोरे 4 खेळाडू आल्याचं प्रेशर टाकायला बळदादा. परंतु एकही खेळाडू आला नाहीये. का विश्वास आहे या गोलंदाजावरती का आज संघ फायनल मध्ये धडक मारेल. 4था बॉल वाईट आहे. प्रशंसा करावी तेवढी किती परंतु इथे 4 वाईट बॉल आहेत. आता थोडासा प्रेशर आहे गोलंदाजावरती. 4 बॉल वाईट. अगदी 10 बॉल 27 ची गरज. सामना अजून संपला नाहीये कारण हा गोलंदाज अजून शर्यत जिंकला नाहीये आणि त्याला सिद्ध करावं लागेल. त्याचं पाठबळ वाढवलं जात आहे. येस यू विल डू इट. तू करू शकतोस. तुझ्यामध्ये क्षमता आहे ते तुला करावं लागेल. आणि समोर आंबे संघ तयार आहे. येस आम्ही करू शकतो. आम्हाला याच धाव्यांची गरज होती. संजीवनी मिळाली या चौकारानं 4 वाईट बॉलनं. 10 बॉल 27 ची गरज. आणि इथे या बॉल वरती काय घडलंय. अंपायर्सचा डिसिजन पेंडिंग आहे कारण का इथे हेच बॅटकेड आहे का त्यासाठी वाईट साठी अंपायर रिव्ह्यू आहे. बॅटर रिव्ह्यू आहे. ओके बॅटिंग रिव्ह्यू आहे. रेफर आहे. महत्वाचा निर्णय. 4 बॉल सलग वाईट आले त्याच्यात 5वा बॉल. 1 धाव पूर्ण तर आहेच परंतु या बॉल वरती 12th मॅन आवाज नाही. 12th मॅन शांत राहायचं आहे. पंच आपला सॉफ्ट सिग्नल. येस ओके कारण का तोही महत्वाचा घडेल या बॉल वरती. डिसिजन अजून पेंडिंग आहे. कुशल मुवमेंट आहे. 4 वाईट मिळाले. आंबे टीमला चौकार आलाय नशिबाचा तो. अजून या 5व्या बॉल वरती 1 धाव बाईच्या माध्यमातून आहे की नाही तेही कंप्लीट होईल. 1 धाव आली आहे परंतु ही धाव काय घडेल. येस डॉट बॉल आहे. येस 22चे सिंगल आहे. आम्ही आधीच डिक्लेअर केलं होती 22चे सिंगल आहे कारण का एक्झॅक्टली त्या मोमेंटला गोलंदाज कॅमेऱ्याच्या समोर आहे. समोरच्या अँगलने कॅमेरा नाहीये त्यामुळे इथे आपण ऑन फील्ड अंपायर डिसिजन होता की डॉट बॉल. तो डॉट बॉल परंतु 22च्या माध्यमातून सिंगल आहे.
आता 9 बॉल शिल्लक 26 ची गरज आहे. गोलंदाजाला ही गोलंदाजी करायची आहे, हवेपर्यंत बॉडी लाईन टाकायचं आहे, परंतु यश मिळत नव्हतं त्याला. आता यश मिळालंय. स्ट्रायकर एंडला ऋतिक, प्रेशर आहे, फुलटॉस बॉल आणि बॉल चाललाय लॉंग ऑनच्या डोक्यावरनं. षटकार. सुशांतला करावा लागेल. 8 बॉल शिल्लक आहेत. 4 बॉल वाईट. सुनील दादा 4 बॉल वाईट आले, तिथेच सामना फिरला या, परंतु अजून मॅच जिवंत आहे मी म्हणेन. 2 बॉल शिल्लक आहेत. 8 बॉल शिल्लक. गरज आहे इथून 20 धावेची. हा बॉल महत्वाचा असेल का? टॉप एज टेकन. ऋतिकची विकेट आहे. मी मगाशी चर्चा केली की हा गोलंदाज या मॅचला बनवेल यात शंका नाहीये, आणि अखेरकार त्याने मॅचला बनवले आहे. महत्वाची विकेट ऋतिक पाटीलला परतवलंय. हीच तर रणनीती होती का टॉप एज लागावा, त्यासाठी 4 वाईड बॉल खर्च केले, परंतु महत्वाची विकेट या त्रिशालला इथे मात्र भटकावली आहे. आता सामना रंगात येतोय. सामना रंगात आलाय सुनील दादा, यात शंका नाहीये. काय कमालीचा बॉल होता. ऑप्शन देव जणू काय इथेही वाईट दिसतो की काय, परंतु टॉप एज लागले. ऋतिकचा चुकीचा फटका होता. 7 बॉल 20 ची गरज आहे. हे 21 बळ आहे. मी तर मला जय बोलणार पिसारे टीमचा, कारण गोलंदाजावरती प्रेशर टाकलाच नाही. त्यांना माहित आहे गोलंदाज अगदी इथे चांगले कार्य करेल. थोडं फास्ट क्रिकेट होऊ द्या. 7 बॉल शिल्लक आहे. 20 ची गरज. नवीन फलंदाज प्रतीक भोईर. अगदी 4 वाईट बॉल या सामन्याचं भवितव्य आहे, यात शंका नाहीच. शेवटचा बॉल शिल्लक आहे. नवीन फलंदाज. आणखीन एक विकेट. यस, ड्रॉप आहे. खेळाडू आहे अगदी देवेश होते. देवेशला झेल ड्रॉप केलाय. झेल सोडलाय की सामना सोडलाय. चला क्षेत्ररक्षण पटकन सजवायचं पिसारे संघ. नवीन गोलंदाज येऊन द्या आपला. 6 बॉल शिल्लक 19 ची गरज. डीजे थोडं शांत राहायचं. हाय उलटे सामना. 6 बॉल 19 ची गरज. संदेश दादा कॅच सोडली की सामना सोडलाय. ज्या गोलंदाजानं विकेट मिळवून सामना परत आणला होता, अगदी तिथे झेल ड्रॉप आहे. कंपल्सरी चेसिंग घ्या. हे दानात असू द्या. अंबे संघ बॅटिंग करतो आपण सेकंड सत्रात. धावा 19 तुम्हाला बनवायच्या 6 बॉल मध्ये. शैलेश मात्र आले गोलंदाज. अनुभव आहे या गोलंदाजाकडे. खरं तर सुनील दादा ही प्लॅनिंग होती. शैलेश अनुभव असताना सुद्धा तिथे नवीन गोलंदाज 3ऱ्या षटकामध्ये वापरला का, तर त्याच्यासाठी धावा उरल्यात. 10 जरी उरला तरी तो वाचवेल, आणि त्याला आता 19 धावा ठेवल्यात. 6 बॉल 19 ची गरज. पहिला बॉल मिस टायमिंग आहे. स्वतः शैलेशाला बॉल खाली. कॉटन बॉल. अनदर विकेट डाऊन आहे. हा झटका क्रमांक 5 मैदानाच्या बाहेर. अर्धा संघ गारद होतोय. 43 धावेवरती. 5 बॉल शिल्लक 19 ची गरज आहे. हा उलटे सामना सुपर 4 मध्ये ट्रॉफीवरती एका नाव करण्यासाठी कुठला संघ पहिलं पाऊल टाकलं जाईल, त्यासाठी लढाई मैदानाच्या आतमध्ये. ओमकार येतोय मैदानाच्या आतमध्ये. 5 बॉल शिल्लक आणि गरज आहे इथून 19 धाव्यांची. काय शेवटचे 2 बॉल अगदी गोलंदाज तुषांत टाकले होते. 5 वाईट 4 वाईट टाकलेत, परंतु 4 वाईटची भरपाई त्या एका विकेटनंच केली. जर ऋतिक राहिला असता तर इथे मॅच बनत होती अंबे टीम साठी. 5 बॉल 19 ची गरज. हा बॉल वाईट बॉल आहे. वाईट बॉल आला इथे. कहाणी में ट्विस्ट मागच्या षटकासारखी इथे पाहायला मिळेल का? शैलेशकडे क्षमता आहे, शैलेशकडे अनुभव आहे, तो दाखवला जाईल का? वाईट बॉल तर जरूर आलाय. त्या वाईटचा बॉलचा फायदा अंबे टीमला किती मिळेल याकडे लक्ष असेल. 5 बॉल शिल्लक आहे. 18 ची गरज आहे. अगदी कंपल्सरी चेसिंग आहे या स्पर्धेचा नियम. पुढे टाकला बॉल. स्विंग झाला बॅटची आतली कडा. बॉल चाललाय लॉंग लेगला. फिल्डिंग खराब आहे. 1 धाव बनते. दुसरीचा प्रयत्न करत नाहीये. एकच धाव आहे इथे. हा मोठा प्रश्न आहे. कारण 4 बॉल 17 ची गरज. आय थिंक इथे 2 बनल्यास 16 राहिले असते. 4 मध्ये 4 चौक 16. 4 चौकार, परंतु आता 3 मोठे फटके. 3 षटकार आणि स्ट्रायकर एंडला फलंदाज आता आला आहे.
साजन पाटील. 3 बॉल 3 षटकार. सामना फिनिश होईल का? इथून चांगली फलंदाजी आंबे टीम साठी. 4 बॉल 17 ची गरज. 3 मध्ये 3 आले काम बनेल. मिस्टर अमिक स्ट्रोक आहे. आता धावा या बॉल वरती किती असतील? एक ते बनले. दुसरीचा प्रयत्न आणि डेंजर एंडला फलंदाज साजन बाद आहे. बॉल शिल्लक राहतील 3 आणि गरज आहे इथून 16 धावेची. मॅच आता आंबे टीमच्या हातात निस्त चालले. रोहित उलवेकर. चला सन्माननीय संतोष शेठ म्हात्रे माजी सरपंच पिसारवे स्पर्धेतून सांगता घेतात. त्यांच्या वतीने स्पर्धेला 10,000 रुपयाचं देणग्या स्वरूपात आर्थिक सहकार्य प्राप्त झालं. मी राजाराणी ग्रुप आणि बालादादा धुमाल यांच्या वतीने पुन्हा एकदा त्यांचा आभार इथे व्यक्त करत आहे. शेवटचे 3 बॉल 16 ची गरज. अजूनही सामना बॅलन्स आहे. रोहित उलवेकर आलाय. रोहित मान सारखे 3 षटकार. मॅच बनली जाईल. अवे फ्रॉम द बॉडी लाईन डॉट बॉल आलाय. मॅच आता खुली आहे जय भोलेनाथ पिसारे टीम साठी. पहिला सुपर 4 मध्ये संघ जो दाखल होईल त्याचं नाव 2 बॉल नंतर डिसाइड केलं जाईल. 2 बॉल अजून शिल्लक आहे. 16 ची गरज आहे. मागच्या ओव्हर मध्ये 4 वाईट पडले संदेश दादा. इथे या ओव्हर मध्ये पडतील का? सामन्याला रंग येईल का? काय घडेल? काय बिघडणार? 2 बॉल 16 ची गरज. शायकरीनला रोहित उलवेकर. षटकार आलाय या बॉल वरती. अगदी देर आहे दुरुस्त आहे नाही म्हणू शकत. षटकार तर आलाय परंतु अजून समीकरण बॅलन्स आहे. 1 बॉल शिल्लक आहे. गरज आहे इथनं 10 धावेची. 10 ची गरज आहे. एकात खराब बॉल. सुपर 4 मध्ये पहिला संघ दाखल होत आहे. जय भोलेनाथ पिसारवे संघ ग्रामस्थ मंडळ चषक घोट या ट्रॉफी मध्ये सुपर 4 मध्ये पहिला संघ दाखल होत आहे. अभिनंदन आहे. थँक्स. आता जी लढत झाली त्या लढतीमध्ये